दोन्ही हात उंच करून आपण घोषणा द्यायची आहे. बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा आज तुम्हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे की या जिल्ह्यामध्ये गेली काही वर्ष आपण सातत्याने विचार करतो की हा संघटनात्मक जिल्हा जो आहे या संघटनात्मक जिल्ह्यामध्ये कुठेतरी मध्यवर्ती या जिल्ह्याचं एक चांगलं असं कार्यालय व्हावं. आणि मी या जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी ज्यांनी या कार्यालयाच्या निर्माणामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्व जणांचं मनपूर्वक धन्यवाद देतो, आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. आपणा सर्वांना याची कल्पना नाही की कार्यालय निर्माण ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेचा भाग होणं हे किती महत्त्वाचं असतं हे आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. एखाद्या पक्षामध्ये एखाद्या संघटनेमध्ये ज्यावेळेला आपण काम करत असतो त्या संघटनेच्या कार्यालयाला आपण एक वेगळ्या पद्धतीने नेहमीच त्या कार्यालयाकडे पाहत असतो. एक न्याय मंदिर म्हणून समाज त्या विषयाकडे पाहत असतो आणि त्यामुळे तुमची आणि आमची सर्वांची जबाबदारी फार वाढत असते की जे कार्यालय असते ते कार्यालयामध्ये आपल्या पक्षाचा विचार, आपल्या पक्षाची असणारी धोरणं, आपल्या पक्षाची असणारी शिस्त आणि आपल्या पक्षाचं असणारं प्रत्येक विषय की जो केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो त्याचा प्रचार आणि प्रसार योग्य प्रकारे या कार्यालयातून करणं अत्यंत गरजेचं असतं. या कार्यालयाच्या निर्माणीमध्ये एक गोष्ट फार महत्त्वाची असते की इथला कार्यालयामध्ये असणारा कार्यालय मंत्री, हा कार्यालय मंत्री हा पूर्ण वेळ तो असा व्यक्ती असला पाहिजे की येणारा प्रत्येक जण की ज्या प्रत्येकाला असणारी प्रत्येक समस्या त्याने जाणून घेऊन त्याच्यावरती पार्टी म्हणून आपण सर्वजण नक्की काय करू शकतो या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कार्यालय निर्माण करणं आणि त्याची भूमिका ही समजून घेणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आमच्याकडे अनेक कार्यकर्ते आहेत, अनेक पदाधिकारी आहेत. आपण सर्वांनी असं ठरवलं पाहिजे की तुमच्यापैकी प्रमुख कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी या कार्यालयाला कोणती वेळ देणार आहे. कार्यालय हे 24/7 ठरलेल्या वेळामध्ये कार्यान्वित कसं राहील याची पूर्ण दखल हे घेणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आपल्यापैकी प्रत्येक पदाधिकाऱ्याने रोज जर आला तर अडचणच नाही, परंतु एक दिवस आठवड्यातला की मी एवढा वेळ या कार्यालयामध्ये स्वतः उपस्थित राहीन अशा पद्धतीचं त्याचं नियोजन हे करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मी हे यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतो, भारतीय जनता पार्टीचं कधीतरी तुम्ही सर्वांनी एक कार्यकर्ता म्हणून
आपलं केंद्रीय कार्यालय जाऊन पाहिलं पाहिजे. कधीतरी जाऊन महाराष्ट्र प्रदेशाचं कार्यालय पाहिलं पाहिजे. दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. आपलं नेतृत्व जे आहे, केंद्रीय नेतृत्व, हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतो की वरून जो सांगितलेला विषय आहे तो खालीपर्यंत नेणं हे आपलं काम आहे. त्यामुळे ती असणारी आपली मोठी प्रतिकृती आहे. सेंट्रलचं असणारं कार्यालय, त्याच धर्तीवरती हा छोटं मॉडेल जे असणारं राज्यातलं आणि राज्याच्या नंतर असणारं जिल्ह्यातलं कार्यालय, हे त्याच धर्तीवरती ज्यावेळेला चालेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने संघटनात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही गोष्टी ची जोड त्या कार्यालयामध्ये दिसायला सुरू होईल. कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आणि पदाधिकाऱ्याने आपली वागणूक या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. कार्यालयामध्ये येणारा प्रत्येक नागरिक हा तुमच्याकडे ज्यावेळेला पाहत असतो पदाधिकारी म्हणून, त्यावेळेला त्या कार्यालयामध्ये आलेल्या प्रत्येकाला पार्टी काय आहे, तो येणारा व्यक्ती हा आपल्या पार्टीचा नसतो, तो सामान्य नागरिक असतो. त्यामुळे त्या सामान्य नागरिकाला आपल्या पार्टीबद्दल एक वेगळ्या पद्धतीचं इम्प्रेशन ज्याला म्हणतो, म्हणून मी म्हटलं की कार्यालय मंत्री झाल्यानंतर त्या कार्यालय मंत्र्याबरोबर तो काय बोलतोय, कार्यालय मंत्री ते समजून कसा घेतोय, फर्स्ट इम्प्रेशन ज्याला म्हणतात ते पडलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडे कार्यालय मंत्री जो आहे हा पूर्ण वेळ ज्याने पार्टीचं काम केलंय, ज्याने संघटनात्मक बरेच उन्हाळे पावसाळे बघितले, असा व्यक्ती थोडासा वयाने जरी जास्त असेल, कोणत्या तरी संस्थेमध्ये कुठेतरी काम केलेलं असेल, परंतु त्याला असं वाटतंय की मला माझा वेळ हा पार्टीसाठी द्यायचा आहे, मृदू भाषेमध्ये बोलणारा असाच तो असला पाहिजे. नाहीतर तो बसलेला व्यक्ती असतो, तो बसलेला व्यक्ती समोरच्या बद्दल त्याचं वागणं हे पार्टीला कधीही फायदेशीर नसतं. त्यामुळे आपण या सगळ्या नियुक्त्या ज्या आहेत, या नियुक्त्या अतिशय चांगल्या पद्धतीने विचार करून करणं हे अपेक्षित आहे. मी यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतो, व्यवस्था म्हणून आपण त्याचा विचार न करता आपण त्याचा गांभीर्याने आम्हाला पुढेपर्यंत या कार्यालयामध्ये येणारा प्रत्येक जण हा समाधानी होऊन गेला पाहिजे, या मानसिकतेतून आपण सर्वांनी काम करायला हवं. या कार्यालयामध्ये अनेक विषय आपल्याला करता येतात. कार्यालयाच्या निर्माणाच्या दिवशीच आपण ठरवलं पाहिजे आपल्याकडे असणाऱ्या विविध आघाड्या आहेत, या विविध आघाड्यांची सर्वांच्या बैठकांची वेळ ही ठरवली पाहिजे. युवा मोर्चाने आठवड्यातून एकदा कोणत्या दिवसात ते तिथे येणार आहेत, ते त्यांचं असणारं नियोजन पूर्ण आठवडाभर काय करणार आहे, या सगळ्या गोष्टीचं नियोजन या कार्यालयातून होणं असं अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे महिला मोर्चा, त्याचप्रमाणे असणारे सर्व आघाड्या यांचे प्रत्येकाचं टाइम शेड्यूल हे आपण आजच्या दिवशी इथे आखणं हे अत्यंत गरजेचं आहे. इथला असणारा भागातील प्रत्येक नागरिक किंवा पदाधिकारी हा नोकरी धंदा करणार आहे, त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला या बैठका होत शकतील याचं कुठेतरी नियोजन येणाऱ्या काळामध्ये करणं हे अत्यंत गरजेचं आहे.